नमस्कार मंडळी. मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या होण्यासाठी कणिक छान मळली गेली पाहिजे. तर चला आपण पोळ्यांचं पीठ म्हणजे गव्हाचं पीठ घेतलं आहे. बारीक चाळलेलं असावं किंवा बारीक दळलेलं असावं. त्यामध्ये किंचित हळद घालायची आहे, चिमूटभर मीठ घालायचं आहे. मीठ आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा थोडंसं जास्त घालायचं आहे. त्यामुळे काय होतं, पिठाला वाफ चांगला येतो आणि पोळी फुटत नाही. त्यानंतर पीठ आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा थोडंसं मऊसर मळायचं आहे. त्यावर पाणी घालायचं आहे 2 चमचे आणि 1 चमचाभर चांगलं मोठा तेल पण घालायचं आहे. पाणी दुप्पट, तेल एकपट घालायचं आहे. आणि छानपैकी ही कणिक ना अशी छान मुरायला ठेवून द्यायची अर्धा तास. यामुळे काय होते, कणिक छान मुरते. आणि अर्ध्या तासानंतर काय करायचं, तेलाचा हात घ्यायचा आणि कणिक छानपैकी मळून घ्यायची. पूर्ण तेल आणि पाणी त्यामध्ये जिरलं गेलं पाहिजे. कणिक छान मऊसर मळली गेली पाहिजे. कणिक मऊ मळली गेली की पोळी छान होते, मऊ आणि लुसलुशीत, अगदी थंड झाल्यावर सुद्धा राहते. पोळी फुटणार नाही, अगदी व्यवस्थित अशी पोळी होते. बघा पिठाला किती छान वाक आलेला आहे. वाक आला आहे म्हणजे किती छान तार आली आहे.